नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 5, 6 आणि 7 जून 2026 या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या तारखेला वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाचा जोर वाढतोय हळूहळू। तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी पाऊस, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर मान्सून आता लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। 5 ते 7 जून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार। मान्सूनची मोठी अपडेट, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट, मोठा इशारा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रासाठी 5, 6 आणि 7 जून अत्यंत महत्त्वाची हवामान अपडेट समोर आली आहे। सध्या नैऋत्य मान्सूनने केरळमध्ये अधिकृत प्रवेश केला असून आता तो कर्नाटक, तमिळनाडू, पुढे गोवा, कोकण, गोव्याच्या दिशेने प्रगती करत आहे। अरबी समुद्रातून दमट दक्षिण पश्चिम वारे सतत सक्रिय आहे, तर बंगालच्या उपसागरातूनही मोठ्या प्रमाणात ओलावा मिळत आहे। त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज। पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहिल्यानगर परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, लातूर तसेच विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक स्वरूपात वादळी पाऊस पाहायला मिळू शकतो। या काळात वाऱ्याचा वेग साधारणपणे 30 ते 50 किलोमीटरपर्यंत प्रति तास राहू शकतो। काही भागात मेघगर्जनेसह 60 ते किलोमीटर प्रति तास वेगाने वाऱ्याचा झोत अनुभवायला मिळू शकतो। महत्त्वाची बाब म्हणजे सध्या महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व स्वरूपात असला तरी मान्सून आता महाराष्ट्राच्या दिशेने टप्प्याटप्प्याने पुढे सरकत आहे। त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा व्याप हळूहळू वाढण्याची शक्यता आहे। तर एकंदरीत 5 ते 7 जून दरम्यान महाराष्ट्रात वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी कायम राहू शकतात। मान्सून पुढील प्रगतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र तसेच अरबी समुद्र या समुद्रामध्ये अचानक वातावरण बदलल्यामुळे मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। तर सध्या नैऋत्य मोसमी वारे हे केरळच्या अधिकृत भागामध्ये पोहोचले आहे। ते आता लवकरच तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राकडे सरकणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात आता लवकरच मान्सून पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। पण त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वारा, विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह या पावसाचा अंदाज 5, 6 आणि 7 जून 2026 या तारखेला बघायला मिळणार आहे। तोपर्यंत सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळच्या किनारपट्टीकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडूच्या दक्षिण आणि पूर्व भागामध्ये हलका पाऊस राहील, तसे कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा बहुतांश परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आणि वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे। पुढील 3 दिवसांमध्ये भारताच्या पूर्वेकडे पावसाची स्थिती वाढली असून हैदराबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर आणि कांतमल, भुवनेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील। राऊरकेला, धनबाद, कोरबा इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे ह्यावेळेस पावसाचा जोर जबरदस्त राहील। जसे सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्ड्रणा जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक राज्याचा परिसर बाजी, बेळगाव, धामणे तसेच गवाली, गोंजी, कानापूर, नेटूर, गोंजी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील।
कोल्हापूर जिल्ह्यात अजरा नैसरी अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसे कडेगाव पटेगाव देगळा मध्यम स्वरूपात राहील। महापण कुडल मालवण वायगणी पयुकासल कणकवली पोंडा राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे। तसे रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटण लांजा बेलकर सकरपा संगमेश्वर माखनसन जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे उत्तर भागामध्ये किनी कोडाली कोल्हापूर इचलकरंजी परोळा संगरूळ मलकापूर कोकरूड जोरदार पावसाचा अंदाज राहील। इस्पुर्ली कागल सल्लगा निपाणी चिकोडी तसेच लगतचा गारगोटी राधानगरी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगिलाई जोरदार स्वरूपात राहील। रायबा किडकल चिकोडी तसेच चिरगोपी कोडाची मंगसुळी हलका पाऊस असणार आहे। जळकाठीला हलका राहील। दागलपूर बिलर जत कानामडी तिकोटा विजयपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। देसिंग कोची नागरलाई हलका पाऊस राहील। तासगाव अष्टा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती इस्लामपूर रामपूर पलूस कराड कडेगाव विटा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील वादळी वाऱ्याचा। कोयना पटण उमराज तसेच अरळ अरवाडे सरवाट वसुडापोट मुसळधार पावसाचा अंदाज आहे। माखनजन सरवाडा लोटे चिपळूण दहागाव आणि तसेच गुहागर मार्गाव तांबे हेडवी इकडे जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाची स्थिती ही वाई रवडी महाबळेश्वर गोगरे मंदनगर किनारपट्टीचा परिसर पाचपंढरी दापोली कलसीत श्रीवर्धन दिवेघर तसेच गोरेगाव या बहुतांश ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याचा परिसर पश्चिम परिसर व्याले लवासा जिटे टाला इंदापूर सोनगर आंबेकळवण जोरदार स्वरूपात राहील। किनारपट्टीकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। मुरुड जिंजिरा तसेच रोहा नागोठाणा हलका मध्यम पाऊस राहील आणि पुणे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये जसे भोर शिरवळ आणि लोणात नांदल फलटण हलका पाऊस राहील। पावसाची स्थिती फारशी नाही। वारा बघायला मिळणार आहे। वादळी वारा जेजुरी मारगाव सासवड लोणी कालबोर्लाई हलका मध्यम पाऊस राहील। पुणे सुसगाव पुनावाले आळंदी चाकण शिंदे खेड पाबल मलटण मध जुन्नर ओतूर या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। आणि तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोलापूर जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर कमी राहील आणि जसे लाटे फलटण निमोल दिक्सल बराड शिंगणापूर हलका पाऊस राहील आणि भिलवी दिघाचिलाई हलका मध्यम राहील। जोरदार पावसाचा अंदाजा आटपाडी चिंके सांगोळे गिरडी या भागात जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। मंगळवेढा मारवाडे पंढरपूर कुरुविलाटी सोलापूर मंद्रुप इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर तुगाव उज्जैनम घोटाला इकडे मुसळधार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह पुढील 3 दिवसात राहील। तसेच धाराशिवच्या भागामध्ये तुळजापूर वैरवंग पाणेगाव वर्षी हलका पाऊस राहील। धाराशिव कामेगाव बेमली तसेच औसा घाटेगाव लातूर जिल्ह्याचा काही परिसर हलका मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासह राहील। एडशी पेठ कळंब मासा तारकेट बोम या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच लातूर जिल्ह्याकडे घाटेगाव लातूर बोकडा रेणापूर हलक्या स्वरूपात राहील। लातूर रोड शुरांतपाल तसेच औरत जनिंग हलसी भालकी बीदर उदगीर मुरकी रावणकोला जळकोट अहमदपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा इकडे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। कळंब धारूर केजलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोल सोनपेठला तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। बीड करकम भालगाव जांभळीलाई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। गेवराई उमापूरलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच मंगळूर रामशेगुशोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे राहील। जालना आणि गोलपांगरी तारगाव सेवली देऊळगाव राजा जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज फारसा नाही। अहिल्यानगरच्या भागाकडे पावसाचा जोर फारसा नाही हलक्या मध्यम स्वरूपात बघायला मिळणार आहे। बिटकेवाडी जळगाव जामखेड काडा आष्टी अंबळनेर हलका पाऊस राहील। इतरत्र बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। आले आणि अळकुटी घारगाव मांडवे तसेच देवळी प्रवारा शिर्डी पलतांबा कोपरगाव जवळके इकडे ढगाळ वातावरण आणि हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसेच कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंझारी मध्यम स्वरूपातील शिरोळ कोपोली कामशेत
तसेच कर्जत, कुसट, नरेल, पेठ, पनवेल, नवी मुंबई इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिवाले, वैशाखरे, सम्राट, उंडा, घाटमाथ्याचा परिसर इकडे हलका मध्यम पाऊस राहील। वसई, विरार, सपाले, पालघर हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील। तसे बऱ्याच ठिकाणी वादळी वातावरण तयार होईल। पावसाचा जोर फारसा नाही। जव्हार, मोखाडा, त्र्यंबक इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे पांडुर्ली, सिन्नर, नाशिक, निफाड, लासलगाव, पाटोदा, वणी, डोडांबे हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो। उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज नंदुरबार जिल्ह्याकडे लगतचा परिसर, ताहराबाद, पिंपळनेर, चोरवड, अंमली, कोकसाने, दिवी, दुसाने, टिटाणे हलका पाऊस राहील। आणि धुळे जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, पावसाचा जोर फारसा नाही। आणि धरणगाव, एरंडल, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर मध्यम पावसाचा अंदाज आहे। बडगाव, पाचरा, पाऊर, जामनेर, बोर्डलाई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोरकम राहील। मात्र बीड, लातूर, धाराशिव, नांदेड भागाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर नांदेड भागाला या जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बसमत, नांदेड भागाला मोखेड, पूर्णा, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालम, परभणी जिल्ह्याचा काही परिसर मध्यम हलक्या स्वरूपात राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूरलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। सेलू, परतूर, मट्टा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। हिंगोली जिल्ह्यातही जोर जास्त राहील। हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागाव, माऊर, पुसद यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी मेहकर जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज। वादळी वाऱ्यासह राहील। कुदनापूर, घाटबोरी, चिखली, केलवार, बुलढाणा, पिंपरी गवली, मोठा या भागातही वादळी वातावरण तयार होईल आणि पावसाचा अंदाज हलक्या मध्यम स्वरूपात राहील। अकोला जिल्ह्यात अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा तसेच अकोट, तेलरा, हिरवाखेड हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, मंगळुपे, कर्जना, खेडा मध्यम स्वरूपात राहील। उत्तरेकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे। अमरावती जिल्ह्याकडे कर्जना, खेडा, मूर्तिजापूर, अमरावती, चांदूर बाजार आणि चिखलदरा, रिसालदारने हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याकडे राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाटखेड, धारवा, रुई, जवई, अरणी इकडे हलका मध्यम पाऊस विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे। पंढरकडवा, घाटंज जिल्हे हलक्या स्वरूपात राहील। वर्धा जिल्ह्याकडे जोर फारसा नाही। वर्धा, जामनी, बुरिकोकाटे, अरवी, वडोणा, लाडगड हलका पाऊस राहील। तसेच नागपूर जिल्ह्याकडे भंडारा, गोंदिया इकडे ढगाळ वातावरण राहील। आणि चंद्रपूर, गडचिरोलीकडे पावसाचा जोर फारसा नाही। ठिकठिकाणी हलका मध्यम वादळी वाऱ्यासह चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। बल्लापूर, गजवाली तसेच सोनापूर, शिरपूर आसपासचा परिसर हलका पाऊस राहील। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज गिरवाडा, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय।